नमस्कार, सविताज किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण घेवरची रेसिपी करत आहोत। तर चला यासाठी लागणारे साहित्य व कृती बघूया। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। 1 टेबलस्पून चांगलं तूप, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 1 वाटी मैदा, वाटी रेग्युलर वाटी आहे आपण जी भाजी खातो ती वाटी, व 1 ग्लास थंड पाणी, फ्रीज मधलं थंड पाणी। तूप आपल्याला गरम करून वितळून थंड फ्रीज मध्ये करून घ्यायचं आहे। व पाकेसाठी आपल्याला 1 वाटी साखर, अर्धी वाटी पाणी, 4-5 काड्या केशरच्या आणि पिस्ताचे काप व 2 हिरवी विलायची। मोठ्या ताटामध्ये आपण तूप वितळून घेऊन फ्रीज मध्ये ठेवून थंड करून घेतलेलं काढून घेऊया। ताटात घेतलेले तूप आपण बोटांच्या साहाय्याने छान फेटून घेऊया। पांढरं शुभ्र असं लोण्यासारखं हलकं तूप होईपर्यंत आपल्याला हे हाताच्या बोटाने किंवा तळव्याने फेटून घ्यायचं आहे। क्रीमी असं हे टेक्स्चर आपल्याला जाणवायला पाहिजे। यामध्ये आपण 1 चमचा घेतलेला कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया, थोडा मैदा टाकून घेऊया व थंड पाणी टाकून घेऊन फ्रीज मधलं थंड पाणी टाकून घेऊया व पीठ आपण छान मिक्स करून घेऊयात। या पद्धतीने थोडं पाणी, थोडा मैदा असं टाकत हाताने आपण हे क्रीम सारखं सर्व मिश्रण छान फेटून घेऊया। कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे आपले घेवर छान कुरकुरीत होतात व टेस्टही छान येते। थोडं थोडं पाणी व थोडा मैदा असं टाकत आपल्याला कढी सारखं, कढी इतपत घट्ट असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। पातळसर क्रीमी टेक्स्चर मध्ये हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असं क्रीमी टेक्स्चरचं आपलं मिश्रण तयार झालं आहे। पांढरं शुभ्र कढी सारखं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे। हे मिश्रण फेटून घेत असताना तूप वेगळं व मैदा वेगळं, पाणी वेगळं असं जर वाटत असेल तर यामध्ये 1 टेबलस्पून मैदा टाकून परत हे पेस्ट आपण छान फेटून घ्या। लक्ष राहू द्या की आपलं तूप वेगळं आणि मैदा वेगळं असं होता कामा नये। जर असं झालं तर यामध्ये 1 चमचा मैदा टाकून परत एकदा छान फेटून घ्या व मिश्रण तयार करून घ्या। उंच व जाड बुड असलेलं आपल्याला पातेलं घ्यायचं आहे। या पातेल्यामध्ये आपल्याला अर्ध्याच्या वरती तळण्यासाठी तेल टाकून घ्यायचं आहे व 4-5 चमचे आपण यामध्ये तूप टाकणार आहोत। तुपामुळे या घेवरला छान असं चव येते। आपण पूर्ण तुपामध्येही ही घेवर तळता येतील, पण खूप जास्ती तूप आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण तेलातही हे घेवर तयार करून घेऊ शकतो। तर यामध्ये आपण तुपाचं चव येण्यासाठी 2-3 चमचे चांगले तूप टाकून घेऊया व छान तेल व तूप गरम करून घेऊयात। तूप छान गरम झाले आहे। यामध्ये आपल्याला चमच्याने हे मिश्रण उंचावरून सोडून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता थोड्या थोड्या वेळाने चमच्याने आपल्याला हे मिश्रण सोडत राहायचं आहे। तेलाच्या अगदी सेंटरला हे मिश्रण आपण टाकत जाणार आहोत। 5-6 चमचे टाकल्यानंतर एका स्टिकनं आपल्याला सेंटरमध्ये परत एकदा जागा करून घ्यायची आहे व परत चमच्याने हे मिश्रण सोडत राहायचं आहे। 10 ते 12 वेळेस मी हे मिश्रण सोडून घेतलं आहे। स्टिकनं सेंटरला थोडंसं होल करून घेत आहे व आपल्याला सलग सतत हे मिश्रण टाकायचं नाही आहे। 1 चमच्याने मिश्रण 1 वेळेस टाकल्यानंतर आपल्याला बराच काळ थांबायचं आहे। तूप परत एकदा गरम होऊ द्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे। मिश्रण टाकण्यासाठी घाई न करता आपल्याला तेलाला व टाकलेल्या मिश्रणाला छान तळून घेण्यासाठी वेळ देत देत आपल्याला 1-1 चमचा हे मिश्रण सोडायचं आहे। 10 ते 12 वेळेस चमच्याने मी हे मिश्रण सोडलं आहे। मध्यम आचेवरती आपल्याला हे घेवर छान तळून घ्यायचं आहे। पूर्ण छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे घेवर छान तळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हळूहळू कलर चेंज होत आहे व आपलं घेवर पूर्ण गोल्डन झालं आहे। स्टिकनं थोडंसं हलवून पहा, कुठे पांढरं राहिलं असेल तर त्याला छान तळून घ्या
व स्टिकनंच हे हळूवारपणे उचलून घेऊन एका जाळीवरती काढून घ्या, म्हणजे जास्तीचं तेल तूप निथळेल। अशा पद्धतीनं सुंदररित्या आपलं हे घेवर जाळीदार तयार झालं आहे। दुसरीकडे आपण पाक करण्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेऊया, त्यामध्ये केशरचं पाणी टाकून घेऊया व साखरेच्या अर्ध वाटी पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया। 2 हिरवी वेलची घेतले आहे, त्याला पावडर करून आपण यामध्ये टाकून घेऊया व चमच्याने सतत हलवत आपण हे साखर विरघळेपर्यंत व पाकाला छान उकळी येईपर्यंत हे पाक उकळून घ्यायचा आहे। पाक छान घट्ट असा तयार झाला आहे व थोडासा थंड झाला आहे व आपण तळून घेतलेल्या घेवरवरती छान असं चमच्याने आपण हा पाक सोडून घेऊया। पाक खूप पातळ असेल तर घेवर आपलं मऊ होईल, त्याच्यामुळे पाक आपल्याला छान घट्टच करून घ्यायचा आहे। त्यावरती पिस्त्याचे काप आपण लावून घेऊया, तर तुम्ही पाहू शकता असं अतिशय सुंदर जाळीदार असं घेवर आपलं तयार आहे। यावरती तुम्ही दुधाची रबडी सुद्धा घालून सर्व करू शकता। या घेवरवर टाकलेला पाक आपल्याला जास्तीचा खाली निथरून जाईल व पाकातील घेवर बनवल्यामुळे हे घेवर आपल्याला बरेच दिवस ठेवून खाता येतील व रबडी यावर टाकली तर आपल्याला लगेचच खावी लागेल। 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही रबडी घेवर खाऊ शकता, पण पाकातील घेवर आपल्याला बराच 15-20 दिवस ठेवून खाता येईल। तर या गणपती गौरी सणामध्ये हे तुम्ही घेवर नक्की बनवा। असंच भेटूया पुढच्या